नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंत्योदय रेशन कार्ड धारकांना अर्थात गोरगरीब कुटुंबांना मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय आता शासनाकडून घेण्यात आला आहे। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही रेशन दुकानांमधून प्रत्येकी एक साडी एका कुटुंबाला दिली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यासाठी एकूण 1,76,605 साड्यांची मागणी जिल्हा पुरवठा शाखेकडून सरकारकडे नोंदवण्यात आली आहे। गोरगरीब कुटुंबांना रेशन दुकानातनं प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केलं जाणार आहे। उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमध्ये गोरगरीब कुटुंबातील महिलांना याचा मोठा आधार होणार आहे। जिल्हा पुरवठा शाखेकडून राज्य शासनाकडे अंत्योदय शिधापत्रिकांच्या संख्येनुसार साड्यांची मागणी नोंदवली जाते। शासनाकडून अंत्योदय कुटुंबाला दरवर्षी एक मोफत साडी दिली जाते। मागच्या वर्षापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यावर्षी देखील लवकरच साडी वाटपाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली। रास्त भाव दुकानातून ई-पॉज यंत्राद्वारे जसं धान्य वितरित केलं जातं त्याचप्रमाणे अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येकी एका साडीचं वितरण केलं जाणार आहे। त्यासाठी सुद्धा ई-पॉज यंत्राचाच वापर केला जाणार आहे। राज्य शासनानं कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साड्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली। महामंडळातर्फे साड्यांचे गठ्ठे अंत्योदय शिधापत्रिकांच्या याद्याप्रमाणे तयार करून रास्तभाव दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील गोदामापर्यंत कापडी पिशवीसह पोहोचवण्यात येणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्हाला रेशन दुकानातनं प्रत्येकी एक साडी मिळणार आहे ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना। तर मग मित्रांनो, शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।